ग्राम पंचायत बोखारा पोट निवडणूक 2026। तपती धूप में भी जोश बरकरार। जनहित विकास पैनल के भाजपा समर्थित सरपंच पद के उम्मीदवार देवेंद्र ठाकरे और वार्ड नंबर 2 से उम्मीदवार प्रशांत आंवले घर घर पहुंचकर जनता से सीधा संवाद। विकास के एजेंडे पर मांग रहे हैं जन समर्थन। गांव के विकास, सुविधाओं और नए विजन के साथ जनता के बीच मजबूत उपस्थिति दर्ज। अब देखना ये है बोखारा की जनता। तुम्ही पाहू शकता एवढ्या 12 वाजताचा ऊन आहे, एवढं ऊन आहे। नागपूरमधलं सगळ्यात जास्त ऊन आहे, तरी हे सगळे लोक माझ्या सोबत आहे। महत्त्वाचं म्हणजे आमचा जो उमेदवार आहे या वार्डातला प्रशांत युवा कावळे यांनी सगळ्यासोबत संपर्क साधून आणि वर्षभर संपर्कात राहून या ठिकाणी विकासासाठी अनेक प्रयत्न केले आहे। त्यामुळे लोक आम्हाला विजयी करतील याची आम्हाला ग्वाही आहे। या ठिकाणी रोडची समस्या आहे ती पूर्ण करणे, जे रिकामे प्लॉट्स आहेत त्या ठिकाणी जी पाणी पावसामध्ये साचतं ते पाण्याचा निचरा होण्यासाठी मे महिन्यामध्ये मीटिंग घेऊन सरपंच पद मिळाल्यानंतर मीटिंग घेऊन पावसाळ्यामध्ये काय करता येईल, कुठे कुठे समस्या त्या पूर्ण समस्या सोडण्याचा प्रयत्न केला जाईल। ही समस्या हीच आहे की रोड आणि पोल आणि नळाची समस्या, ही समस्या आहे लोकांची। त्याच कारणाने मी लोकांची समस्या घेऊन मी उभा आहे। नमस्कार, मी इथे 10 वर्षापासून राहत आहे। हा वॉर्ड नंबर 2चा एरिया आहे। ठाकरे गुरुजी सरपंच पदासाठी उभे आहेत, तसेच प्रशांत आवडे वॉर्ड मेंबर या पदासाठी उभे आहेत। आम्ही सर्व लोक एकत्र होऊन काहीतरी लोकांच्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करतोय। आम्हाला निवडून द्या, आम्ही जरूर लोकांच्या समस्या सॉल्व्ह करू। या वॉर्ड नंबर 2 मध्ये रस्ते नाही आहे, पाणी नाही आहे, पाण्याची खूप समस्या आहे। 2-2 दिवसाआड नळ येतो आहे, चालायला रस्ता नाही, लोकांच्या गाड्या घरापर्यंत पोहोचत नाही आहे, शाळेत मुलांना जाता येत नाही आहे। त्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही जरूर प्रयत्न करू। सरपंच पदासाठी गुरुजी ठाकरे गुरुजी आहेत, यांच्या भूमिकेला आपण कसं बघता? सरांचे विचार खूप चांगले आहेत, त्यांचा जाहीरनामा वाचून मन एकदम प्रसन्न होते आहे, म्हणून आम्ही सर्व लोक त्यांच्या पाठीशी आहेत। काहीतरी नवीन व्यक्तिमत्व त्यांचं आहे, त्यांचा विचार खूप चांगला आहे आणि सेवानिवृत्त गुरुजी आहेत, त्याच्यामुळे एज्युकेशनल नॉलेज पण भरपूर आहेत त्यांना। एवढ्या तपत्या उन्हात तुम्ही या गुरुजींसोबत आणि सर्वांसोबत गुंताय, कसं बघता तुम्ही? प्रतिसाद खूप चांगला मिळतोय। तपत्या उन्हामध्ये सुद्धा विकास व्हावा म्हणून काहीतरी विकास व्हावा यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आणि यावेळेस गुरुजींना आणायचंच आहे, तसेच प्रशांत आवडेला सुद्धा आम्हाला आणायचंच आहे। लोकांच्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही सगळा हा प्रयत्न करतोय।